नमस्कार. आज मी तुम्हाला एक अतिशय अद्भुत आणि इतिहासामध्ये ज्या घटनेची नोंद आहे अशा पुनर्जन्माची माहिती सांगणार आहे की जो पुनर्जन्म हा महात्मा गांधी आणि त्यांनी तयार केलेल्या 15 जणांच्या टीमला देखील मान्य करावा लागला होता. अशी ही अद्भुत पुनर्जन्माची कथा जगाच्या इतिहासातली अभ्यासनीय कथा असून पुनर्जन्म या विषयावरती मी वेगवेगळे भाग करणार आहे आणि त्यातल्या पहिल्या भागामध्ये मी आज आपलं स्वागत करतोय. घटना अशी घडली आहे की 8 जानेवारी 1902 रोजी चतुर्भुज कुटुंबामध्ये लुब्धी नावाच्या मुलीचा जन्म झाला आणि लुब्धी हळूहळू मोठी होईल लागली आणि पूर्वीच्या काळी काय होत असं की लवकर लग्न होत असं 8-9 वर्षाचे झाले की त्या मुलीचे लग्न करून देत असं. त्या पद्धतीने साधारण लुब्धी 1912 दरम्यान लुब्धीचा विवाह म्हणजे ती 9 वर्षाची झाल्यानंतर 10 वर्षाची झाल्यानंतरची काय असेल तिचा विवाह जो होता तो मथुरा इथल्या कापड व्यापारी केदारनाथ चौबे यांच्याशी करण्यात आला. केदारनाथ चौबे यांची पहिली पत्नी ही मृत पावल्यामुळं त्यांनी हे दुसरं लग्न केलं होतं आणि पूर्वीच्या काळी असं व्हायचं. लग्न झाल्यानंतर काळ गेला, हळूहळू लुब्धी पण मोठी झाली आणि 1924 साली लुब्धी प्रथमतः प्रेग्नंट राहिली आणि तिला पहिल्यांदा मृत मुलगी जन्माला आली. दुःख झालं वगैरे वगैरे, ऑपरेशन झालं, त्रास झाला. पुन्हा काही काळ गेला, पुन्हा लुब्धी प्रेग्नंट राहिली आणि 25 सप्टेंबर 1925 ला लुब्धीने पुन्हा आग्रा येथे दुसऱ्या मुलाला जन्म दिला. अर्थात हा जन्म देखील ऑपरेशनच्या माध्यमातून झाला होता, कारण सुरुवातीला म्हणजे पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस तिला त्रास झाला होता आणि तेव्हाही तिचं ऑपरेशन करावं लागलं होतं आणि मथुरेमध्ये तेवढ्या सोयी नव्हत्या, म्हणून यावेळेस तिला आग्र्यामध्ये आणण्यात आलं होतं. या आग्र्यामध्ये तिची ट्रीटमेंट झाली खरी व्यवस्थित, तिला मुलगा झाला सुद्धा. तो मुलगा तिने तिच्या डोळ्यानं तिने पाहिला देखील. परंतु याच दरम्यान तिला तो बाळंत रोग नावाचा एक आजार झाला आणि 4 ऑक्टोबर 1950 आणि त्या बाळाला सोडून ही मृत पावली. घरच्यांनी त्या बाळाचं नाव नवनीत लाल असं ठेवलं. खरं बघायला गेलं तर या ठिकाणी केदारनाथ चौबे यांचा संसार हा दुसऱ्यांदा विस्कटला होता. परंतु आता पदरामध्ये एक मुलगा होता आणि त्यांचेही दिवस चालले होते. या घटनेनंतर बरोबर 1 वर्ष 10 महिने आणि 7 दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबर 1926 ला दिल्ली या ठिकाणी बाबूराम बहादूर माथुर यांच्या घरी एक मुलगी जन्माला आली. या मुलीचं नाव शांतीदेवी असं ठेवण्यात आलं. शांतीदेवी हळूहळू मोठी होऊ लागली. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष काळ जात होता. ती फारसं बोलत नव्हती, पण जेव्हा ती बोलायला लागली 4-5व्या वर्षी, तेव्हा तिची जी भाषा होती, ती बोलण्याची जी स्टाईल होती, ती जी पद्धत होती, ती मथुरेकडची लोक जशी बोलतात ना तशी होती. तिच्या बोलण्यामध्ये मथुरेची झाक होती. खरं तर सुरुवातीला घरच्यांनी दुर्लक्ष केलं, पण साधारणपणे 5 वर्षाची झाल्यानंतर 5-6 वर्षाची झाल्यानंतर शांतीदेवी म्हणायला लागली की हे काही माझं घर नाही, मला माझ्या घरी सोडा, कारण माझं घर मथुरेला आहे आणि मला माझ्या नवऱ्याकडे घेऊन चला. घरच्यांना सुरुवातीला ते गंमत म्हणून घेतलं. घरच्यांनाही वाटलं काहीतरी बोलती लहान मुलगी आणि म्हणून तिने गंमत म्हणून घेतलं. कसा आहे तुझा नवरा सांग वगैरे अशा पद्धतीने ते तिच्याला विचारायला लागली. त्यावेळेस ती त्या नवऱ्याचं वर्णन सांगायची. माझा नवरा उंच आहे, गोरा आहे आणि त्याच्या उजव्या गालावरती मोठा मस आहे. आमचं कापडाचं दुकान आहे आणि द्वारकाधीश मंदिराच्या समोरच आमचं घर आणि दुकान दोन्ही आहे. आमच्या घरात विहीर आहे. मला एक दीर आहे, मला सासू सासरे आहेत वगैरे वगैरे. सुरुवातीला ह्या गोष्टी शांतीदेवीच्या तोंडून मजा म्हणून घरच्यांनी ऐकून घेतल्या किंवा काहीतरी मुलगी आहे, लहान बोलतीये, काहीतरी बडबड करते म्हणून तो सोडून गेला विषय. परंतु शांतीदेवी ज्यावेळेस 7 वर्षाची झाली त्यावेळेस शांतीदेवीने दोसरा घेतला की मला मथुरेला जायचंच आहे, केदारनाथकडे, म्हणजे तिला तिच्या सासूरवाडीला जायचं. आणि एक दिवस ती सगळं घर सोडूनच निघून गेली. तिला अर्थात जाऊ शकली नाही. तिला लगेचच लोकांनी पकडलं आणि घरी आणून सोडलं. त्यावेळेस ती का निघून चालली होती तर तिने सांगितलं की मी माझ्या घरी म्हणजे मथुरेला मी चालले आणि मला माझ्या नवऱ्याकडे जाऊ दे.
आता मात्र घरच्यांना तिचा सिरियसपणा लक्षात आला. त्यांनी देवधर्म पाहिला, ते काय झाडफूक वगैरे करतात ते केलं, आणि कशाचाच परिणाम शांतीदेवीवरती होत नव्हता. आणि म्हणून शेवटी डॉक्टरांची सुद्धा त्यांनी ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न केला. सायकोलॉजिस्टकडे नेल्यानंतर शांतीदेवी ह्या 7 वर्षाच्याच होत्या, फारच लहान होत्या. आणि मानसोपचार तज्ञांचं त्यांच्या पद्धतीनं त्यांना तिला बोलतं केलं. तिनं तिच्या पूर्व आयुष्याबद्दल सगळी माहिती सांगितली. तिनं हेही सांगितलं की माझं पहिलं मूल, ती मुलगी झाली, माझं ऑपरेशन झालं आणि ती मुलगी वारली. ते ऑपरेशन कसं झालं, त्यानंतर तिच्या शरीरात कशा वेदना झाल्या, काय झालं, अशा ऑपरेशनच्या इतक्या ॲक्युरेट गोष्टी तिने सांगितल्या की ते फक्त ऑपरेशन म्हणजे सिझेरियनचा अनुभव घेतलेली स्त्रीच सांगू शकत होती. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञ देखील हादरले, थक्क झाले. आणि त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे त्यांना आश्चर्याचा धक्का होता. याच दरम्यान शांतीदेवीच्या वडिलांनी असा विचार केला की याला आता काही ना काहीतरी मार्ग काढायला हवा, कारण आता खूपच वेगवेगळ्या गोष्टी घडायला लागल्या. आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या जवळच्या नात्यातले एक बाबूराम म्हणून होते, ते एक शिक्षक होते, दर्यागंजच्या शाळेमध्ये ते राहत होते. ते खूप हुशार होते. आणि शांतीदेवीच्या वडिलांनी त्यांच्याबरोबर ह्या विषयावरती चर्चा केली. यावरती ते बाबू बिशन जे होते ते शांतीदेवीला भेटायला आले. शांतीदेवी ज्या पद्धतीने पूर्वजन्मातल्या सगळ्या घटना सांगत होती ते ऐकून बाबू बिशनचंद हे अत्यंत हैराण झाले. या पूर्ण कालावधीमध्ये सगळेजण तिला आपल्या पतीचं नाव विचारत होते, परंतु ती कधीही आपल्या पतीचं नाव घेत नव्हती. आता बिशनचंदनी सुद्धा तिला पतीचं नाव विचारलं, परंतु त्यांनी ती नाव विचारलं की ती लाजायची. कारण पूर्वीच्या काळाच्या पतीचं नाव घेण्याची काही प्रथा नव्हती, किंवा त्या काळात त्या स्त्रियांना ते खूप मोठं अप्रूप होतं, नवऱ्याचं नाव कसं घ्यायचं. परंतु बाबू बिशनचंद यांनी तिला स्पष्ट सांगितलं की जर तू मला नवऱ्याचं नाव सांगशील तरच मी तुला तुझ्या नवऱ्याकडे घेऊन जाईन. आणि त्यांनी असं कबूल केलं की तू मला नवऱ्याचं नाव सांग, तुझ्या पतीचं नाव सांग, मी तुला शब्द देतो की मी तुला त्याच्याकडे नक्की घेऊन जाईन. यावरती शांतीदेवी खुश झाल्या आणि त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून तिनं आपल्या पतीचं नाव सांगितलं. माझ्या पतीचं नाव आहे केदारनाथ चौबे आणि मथुरेमध्ये मला सगळे चौबाई असं म्हणतात. आणि द्वारकाधीशाचं जे मंदिर आहे मथुरेला, तिच्या जवळच आमचं कापडाचं दुकान आहे आणि घर पण त्या ठिकाणीच आहे. आता यावरती जे बिशनचंद होते, बाबू बिशनचंद यांनी ठरवलं की आपण पत्र व्यवहार करूया. आणि पूर्वीच्या काळी फार काही अशी लोकवस्ती नसायची आणि कोणाचंही म्हणजे कोणालाही पत्र जरी पाठवलं तरी त्या नावावरती त्या जवळच्या पुढेसह पोहोचत असे. आणि त्यांनी त्या पद्धतीने त्याच्यावरती पत्ता लिहिला किंवा केदारनाथ चौबे, द्वारकानाथ मंदिराजवळ वगैरे वगैरे, ते कापड दुकानाचं नाव तिने जे सांगितलं ते सगळं लिहिलं आणि पत्र पाठवलं की ठीक आहे, बघूयात काय होते, पत्र पाठवल्यानंतर काय रिस्पॉन्स येते. अशा पद्धतीने हे पत्र केदारनाथ चौबेंना मिळालं. केदारनाथ चौबे यांनी ते पत्र वाचल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या त्यांच्या सख्या चुलत भावाला पाठवायचं ठरवलं दिल्लीला, शांतीदेवीकडे. ज्या भावाचं नाव होतं कांजीलाल. आता कांजीलाल सगळं पत्ता घेऊन वगैरे शांतीदेवींना म्हणजे मागच्या जन्मातल्या लुब्धीला थोडक्यात भेटायला दिल्लीमध्ये आले. आता कांजीलाल हे शांतीदेवींना भेटायला आल्यानंतर काय घडलं ते पाहूयात आपण पुढच्या भागामध्ये. पुनर्जन्माच्या ह्या कथा आपण पुढच्या काही भागांमध्ये ऐकणार आहोत. तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तव फेसबुक पेज आणि याच नावाचं YouTube चॅनल आपण लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.